दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 70 विधानसभा मतदारसंघांसाठी 46.55% इतकं मतदान झालंय। हे मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालं। संध्याकाळी 6 वाजता म्हणजे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हे मतदान संपणार आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी 3 पर्यंत 46.46% इतकं मतदान झालंय। दिल्लीमध्ये सुमारे 1.56 कोटी मतदार आहेत। या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे। राजधानीतल्या सर्व 70 विधानसभा जागांसाठी 13,766 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत। दिल्ली पुलिस खुल्लम खुल्ला भारतीय जनता पार्टी के लिए काम कर रही है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता गुंडागर्दी कर रहे हैं, वोटर्स को डरा रहे हैं, उनके ठिकानों पर पैसा मिल रहा है। इलेक्शन कमीशन खड़ी है, फ्लाइंग स्क्वाड्स घंटे घंटे तक खड़े हैं, लेकिन बीजेपी के ठिकानों पर दिल्ली पुलिस नहीं आती है। लेकिन ये बिल्कुल साफ है, देखिए आप पैसे की ताकत, बाहुबल की ताकत, गुंडागर्दी की ताकत, पुलिस की ताकत जितनी भी इस्तेमाल कर लीजिए, लेकिन लोकतंत्र में आखिरकार जनता की ताकत चलती है। दिल्ली की जनता काम करने वालों के साथ है और दिल्ली की जनता बहुत समझदार है। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचं हे वक्तव्य होतं। मध्य दिल्लीमध्ये 43.45% इतकं मतदान झालेलं आहे। पूर्व दिल्लीमध्ये 47.9% इतकं मतदान झालंय। उत्तर दिल्लीत 46.31% इतकं मतदान झालंय। उत्तर पश्चिम दिल्लीमध्ये 46.81% इतकं मतदान झालंय। शहादरामध्ये 49.58% इतकं मतदान झालेलं आहे। दक्षिण दिल्लीमध्ये 44.89% इतकं मतदान झालंय। आग्नेय दिल्लीमध्ये 43.91% मतदान झालंय। नैऋत्य दिल्लीमध्ये 48.32% इतकं मतदान झालंय। दुपारी 3 वाजेपर्यंतची ही मतदानाची आकडेवारी समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।